आहे आपला आज हेत्वाभास. बरोबर. सदहेतूचा विचार झाल्यानंतर प्रसंग प्राप्त म्हणून असदहेतूचा सुद्धा विचार या ठिकाणी सांगितला जात आहे, केला जात आहे. असदहेतू अर्थात दुष्ट हेतू अर्थात हेत्वाभास. ते हेत्वाभास किती प्रकारचे आहेत? 5. कोण कोण? सविचार, विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्ध, बाधिताः, पंचहेत्वाभासा. ठीक आहे जी. हेत्वाभास. बरोबर. कशाला म्हणतात हेत्वाभास? तर हेतुवत ध्यान द्या. हेतुवत आभासन्ते इति हेत्वाभासाः. बोला. हेतुवत् आभासन्ते इति हेत्वाभासाः. दुष्टहेतवः इत्यर्थः. दुष्टहेतवः इत्यर्थः. ठीक आहे जी. ध्यान द्या. हेतुवत आभासन्ते म्हणजे काय? हेतू सारखे दिसतात, वाटतात, पण हेतू नसतात असे जे त्यांना म्हणायचं हेत्वाभास. त्याला दुसऱ्या भाषेत बोलता येईल दुष्ट हेतू. अर्थात दोषवाले जे हेतू आहेत त्यांना म्हणायचं काय? दुष्ट हेतू. असद हेतू, हेत्वाभास, दुष्ट हेतू हे सारी पर्यायाची शब्द आहेत. बरोबर आहे की नाही? हेत्वाभास या शब्दाची 2 पद्धतीने व्युत्पत्ती. एक तर झाली ही हेतुवत आभासन्ते इति हेत्वाभासा म्हणजे हेत्वाभास परक दुष्ट हेतव इत्यर्थ. दुसरी व्युत्पत्ती हेतोः आभासाः हेत्वाभासाः. ठीक आहे जी. हेतोः आभासा हेतूचे जे आभास हेतोः आभासाः अर्थात हेतोः दोषाः हेतूचे जे दोष त्यांना सुद्धा म्हणायचं काय? हेत्वाभास. व्युत्पत्ती अनुसार. बरोबर आहे की नाही? तर आता हे जे 5 हेत्वाभास आहेत हे दोषाने युक्त आहेत. अर्थात दोष सुद्धा किती झाले मग? 5. ठीक आहे की नाही? लिहा थोडंसं वहीवर. वरून 2-3 ओळी सोडून द्या. लिहा. मी सांगतो ते. हेत्वाभासाः हेत्वाभासाः. बरोबर चिन्ह देऊन त्याच ओळीवर पुढे लिहा. सविचार नंबर 1 तक टाका त्याला. सविचार. त्याच ओळीवर पुढे नंबर 2 विरुद्ध. नंबर 3 सत्प्रतिपक्ष. नंबर 4 असिद्ध. आणि नंबर 5 आहे बाधित. झालं? बाधित. एकाच वेळी दिलं सारं. चला मग आता 2 ओळी सोडून खाली लिहा दोषाः. बराबर. वर जो सविचार शब्द लिहिला होता ना त्याच्याच खाली आलं पाहिजे. नंबर 1 टाका त्याला. विचार. विरुद्धच्या खाली आलं पाहिजे. त्याला टाका नंबर 2 विरोध. विरोध. नंबर 3 सत्प्रतिपक्ष. नंबर 4 असिद्धी. नंबर 5 बाध. ठीक आहे जी. चला. तो दोष किती आहेत? 5. कोण कोण बोला? विचार, विरोध, सत्प्रतिपक्ष, असिद्धी, वाद. हे 5 काय आहेत? दोष आहेत. आणि या 5 दोषाने जे युक्त आहेत त्यांना म्हणायचं हेत्वाभास. ते सुद्धा आता हेत्वाभास किती झाले मग? 5.
कोण कोण? स्वविचार, विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्ध आणि बाधित. बरोबर आहे की नाही? तर ते जे दोषाहा लिहिलं होतं की नाही, त्याच्या खालच्या ओळीत लिहा दोषत्वम, म्हणजे दोषाचं लक्षण लिहा. दोषत्वम बराबर यद्विषयकत्वेन यद्विषयकत्वेन ज्ञानस्य अनुमिति तत्करणान्यतर प्रतिबंधकत्वम. तत्करणान्यतर प्रतिबंधकत्वम दोषत्वम. हे लक्षण कशाचं लिहिलं? दोषाचं लिहिलं. बरोबर आहे की नाही? हा, वरच्या वर काय लिहिलं तुम्ही? हेत्वाभासा किती लिहिले होते? 5. बरोबर आहे की नाही? त्याच्या वरच्या ओळीत लिहा हेत्वाभासत्वम. एक ओळ सोडून वर लिहा वाटल्यास, किंवा 2 ओळ सोडून वर लिहा. हेत्वाभासत्वम. नंबर 1 हेतुवत् आभासन्ते. हेतुवत् आभासन्ते इति हेत्वाभासाः. हेतुवत् आभासन्ते इति हेत्वाभासाः. कंसातल्या दुष्ट हेतवः इत्यर्थः. दुष्ट हेतवः इत्यर्थः. लक्ष झालं जी? काय लक्षण म्हणलं हेत्वाभासाचं? हेतुवत् आभासन्ते इति हेत्वाभासाः. हेतुवत् म्हणजे हेतू सारखे भासतात, त्यांना म्हणायचं काय? हेत्वाभास. लागलं एवढं? आता अजून एक लक्षण लिहा हेत्वाभासाचं. वर 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 एकदम वर लिहिलं ना ते, त्याच्या खाली नंबर 2 टाकून हेत्वाभासाचंच लक्षण आहे ना दुसरं. लक्ष जरा कुठे लिहायचं ते लिहा मग. दोष विशिष्टत्वम. कंसात लिहा दोषवत्वम. दोषवत्वम कंसात लिहिलं, कंस बंद. बराबर पुढं दुष्ट हेतुत्वम. एक लक्षण झालं. दोष विशिष्टत्वम दुष्ट हेतुत्वम, किंवा दोषवत्वम दुष्ट हेतुत्वम. कळलं? काय लक्षण म्हणलं? दोष विशिष्टत्वम दुष्ट हेतुत्वम. अर्थात हेत्वाभास. दुष्ट हेतू म्हणजेच काय आहे? हेत्वाभास. कशाला म्हणणार? दोष विशिष्ट, दोषाने जो विशिष्ट आहे. अर्थात दोषवत्व म्हणजे दोषवाला जो आहे त्याला काय म्हणायचं? हेत्वाभास. हेत्वाभास कळला? काय कळलं? जो दोषवाला आहे त्याला म्हणायचं काय? हेत्वाभास. कळाला हेत्वाभास? आणि दोषही कळाला. दोष कोण कोण हे तर सांगितलंच, पण दोषाची पण परिभाषा लिहिली ना आपण. काय लिहिली बरं दोषाची व्याख्या? यद्विषयकत्वेन ज्ञानस्य अनुमिति तत्करणान्यतर प्रतिबंधकत्वम दोषत्वम. है की नाही? याच्याच खाली लिहा कंसात. याचाच अर्थ पण सोप्या भाषेत सांगतो. कंसात लिहा यद्विषयकम ज्ञानम यद्विषयकत्वम ज्ञानम
यद्विषयकम ज्ञानम असं लिहा. यद्विषयकम ज्ञानम लिहिलं. पुढे अनुमिती तत्करणान्यतर. अनुमिती तत्करणान्यतर प्रतिबंधकम. अनुमिती तत्करणान्यतर प्रतिबंधकम सह दोषः. सह दोषः कंस बंद. लक्षात आलं जी? ध्यान द्या, एकदम सोपं आहे. दोषाचं लक्षण काय केलं बरं? यद विषयकम ज्ञानम, ज्याचं ज्ञान झालं असता अनुमिती किंवा अनुमितीचं करण जे असेल, व्याप्ती ज्ञान, परामर्श वगैरे, त्याचा प्रतिबंध होतो. अर्थात ते ज्ञान उत्पन्न होतच नाही. त्याला म्हणायचं काय? दोष. थोडक्यात काय? यद्विषयकम म्हणजे ज्या गोष्टीचं ज्ञान झालं असता, ज्या विषयाचं ज्ञान झालं असता अनुमिती उत्पन्न होत नाही, ती थांबते. किंवा अनुमितीचं करण, व्याप्ती ज्ञान वगैरे, ते उत्पन्न होत नाही, थांबतं, ते उत्पन्न होत नाही. असं जे ज्ञान आहे की नाही, त्या ज्ञानाचा जो विषय, त्याला म्हणायचं काय? दोष. यद विषयकम ज्ञान. नाही कळलं? ज्याचं ज्ञान झालं असता अनुमिती उत्पन्न होत नाही, त्याला म्हणायचं दोष. आता कळलं? ज्याचं ज्ञान झालं असता अनुमितीचं करणच उत्पन्न होत नाही, त्याला म्हणायचं काय? दोष. तेच लक्ष लिहिले वरचं. वरचं म्हणजे कंसात तात्त तुम्ही लिहिलं ना, त्याच्या वरचं काय बरं? यद विषयकत्वेन ज्ञानस्य. अर्थ तोच आहे. यद विषयक ज्ञान झाला असता, आहे की नाही? यद विषयकत्वेन ज्ञानस्य म्हणजे ज्या विषयाचं ज्ञान झालं असता, ज्ञानस्य, ज्ञानामध्ये काय येतं? प्रतिबंधकत्व. कशाचं? अनुमिती तत्करणान्यतर प्रतिबंधकत्व. अनुमिती किंवा अनुमितीचं करण याचा काय होतो? प्रतिबंध होतो. ते उत्पन्न होत नाही असं जे, त्याला म्हणायचं काय? दोष. लक्षात आलं की नाही एवढं? आता दोष आपल्याला कळाले, पण एखादा दोष आहे की नाही, या दोषावर दोषाचं लक्षण गेलं पाहिजे. दोष किती सांगितलेत? 5. एक दोन उदाहरणं आपण बघितली पाहिजे. अर्थात दोषाचं लक्षण त्यांच्या ठिकाणी, दोषाच्या ठिकाणी समन्वित केलं पाहिजे. मग दोषाचं लक्षण दोषाच्या ठिकाणी गेलं की नंतर मग विचार करू की हा अमुक अमुक दोष आहे. मग त्या दोषावाला जो असेल त्याला काय म्हणणार? असं हेतू, दुष्ट हेतू, हेत्वाभास. हेत्वाभासाचं काय लक्षण लिहिले? सर्वात पहिलं हेतुवत आभासन्ते इति हेत्वाभासा. नंबर 2 दोष विशिष्टत्वम. दोष विशिष्टत्वम म्हणजेच दोषवत्वम. आता दोषवाला जो आहे त्याला काय म्हणायचं? आहे की नाही? एवढं कळलं की नाही? दोषवाला जो आहे त्याला काय म्हणायचं? ध्यान द्या, लक्ष देऊ राहिला विषय. आता आपल्याला दोष माहिती आहेत, दोषाचं लक्षणही माहिती आहे. आता विषय करायला फक्त दोषाच्या ठिकाणी जे लक्षण आहे दोषाचं त्याला समन्वित करायचं. म्हणजे दोषाचं लक्षण दोषावर न्यायचं, घटवायचं. आणि लक्षण घटवलं की मग लक्षात येईल हा दोष आहे, अमुक ठिकाणी हा दोष आहे. हे लक्षात आलं की नंतर मग पुढची प्रक्रिया काय? त्या दोषवाला जो असेल त्याला म्हणायचं काय? दुष्ट हेतू. मग दुष्ट हेतूच्या ठिकाणी, हेत्वाभासाच्या ठिकाणी तो दोष कसा आहे हे दाखवावं लागेल नंतर. बरोबर आहे की नाही? सर्वात पहिला आता काय आपल्यावर जबाबदारी आली? दोषावर दोषाचं लक्षण घडवायचं, ही जबाबदारी आहे. मग दोष कळाल्यानंतर मग पुढची जबाबदारी काय? की तो दोष जो हेतू दाखवला आहे, की जो दुष्ट हेतू नाही, हेतू सारखा दिसतो, त्याच्या ठिकाणी तो दोष कसा आहे की नाही? म्हणजेच दुष्ट हेतू कसा आहे तो हे सिद्ध करावं लागेल. एवढं कळलं. आता वहीवर जे लिहिलं होतं तुम्ही 5 हेत्वाभास लिहिले होते. कोण कोण? सविचार, विरुद्ध, सप्रतिपक्ष, असिद्ध आणि बाधित. दोष किती आहे सांगा?
कोण कोण? व्यभिचार, विरोध, सत्प्रतिपक्ष, असिद्धी आणि भाग. या दोषाने जी युक्त आहेत, या दोषाने जी विशिष्ट आहेत, ते झाले दोष वाले वरचे यत्वाभास आहे की नाही. मग व्यभिचार हा काय आहे? दोष. आणि व्यभिचार दोषावाला जो, त्याला म्हणणार काय? सविचार नावाचा यत्वाभास. बरोबर. दोष आहे कोण? विरोध. मग विरोध दोषावाला जो हेतू, त्याला म्हणायचं काय? विरुद्ध नावाचा यत्वाभास. असं सर्व ठिकाणी लावायचं. आणि म्हणून आता तुम्ही एक करू शकता, व्यभिचार जो शब्द आहे की नाही, त्याच्यापासून वर बाण घेऊन जा सविचाराकडे. अर्थात विचार दोषाने युक्त आहे तो सविचार असा अर्थ होईल. विरोध याच्यापासून बाण घेऊन जायचा विरुद्धाकडे. सत्प्रतिपक्ष, सत्प्रतिपक्ष. असिद्धी दोष आहे, तिथून बाण न्यायचा कुणाकडं? असिद्धाकडे. आणि बाध हा दोष आहे, तिथून बाण दाखवायचा बाधित या हेत्वाभासाकडे. कळलं? चला आता थोडं उदाहरणाने बघूया आपण की दोष आणि दोषाचं लक्षण. तर लिहा थोडस. बाधस्थलम बराबर नंबर 1 हृदः वह्निमान धूमात्. हृदय वह्निमान धूमात् लिहिलं. किंवा वन्नी अनुष्ण द्रव्यत्वात हे बी घेऊ शकतो, पण काही हरकत नाही. हृदय वह्निमान धूमात् घेतलं आहे की नाही. लिहा खाली पक्ष बराबर हृद. हृद म्हणजे जलहृद. साध्य वन्नी. साध्य बराबर वन्नी. वन्नी साध्य आहे. हेत्वाभास दुष्ट हेतू लिहा. दुष्ट हेतू किंवा असद हेतू. हेतू नाही येतो, असद हेतू आहे. कोण? बराबर धूम. इथला हेतू कसा आहे? धूम. असद हेतू आहे. बरोबर आहे जी? लागलं एवढं? असद हेतू आहे याचा अर्थ हेत्वाभास आहे, दुष्ट हेतू आहे, दोष वाला आहे, हा त्याचा अर्थ होतो. मग जर हा धूम हेतू दोषवाला आहे तर कोण दोष त्याच्या ठिकाणी आहे हे पाहायचं आहे की नाही. तर हा बाधित स्थल आहे. बाधित हेत्वाभासाचं उदाहरण आहे. आणि बाधित हेत्वाभासाच्या ठिकाणी कोणता दोष सांगितला होता? बाद दोष आहे. बरोबर आहे की नाही. मग लिहा वहीवर खाली दोष. हृदः वन्याभाववान. हृदः वन्याभाववान. दोष बराबर इथं दोष काय आहे? वन्याभाववान. कंसात लिहा बाध दोष. बाध नामक दोष. कळलं एवढं? काय लिहिलं? हृदय वन्या. खालच्या ओळीत लिहा दोष विषयक ज्ञानम. दोष विषयक ज्ञानम बराबर हृदः वन्याभाववान. हृदय वन्याभाववान इति ज्ञानम. कळलं? दोष कळला? दोष विषयी ज्ञान कळालं? ठीक आहे. ध्यान द्या. समजा समोर घट आहे. घट हा विषय आहे आणि त्याचं ज्ञान म्हणजे काय? अयम घट. त्याप्रमाणे हृदय वन्याभाववान हा निश्चय आहे.
मग हा काय झाला दोष. हृद वन्या भाववान हा काय आहे दोष. आणि तद्विषय ज्ञान काय हृद वन्या भाववान हे ज्ञान. बरोबर. मग आता समजा कल्पना करा, ध्यान द्या जी. समजा एखाद्याने अनुमान मांडण्याचा प्रयत्न केला. हृद वन्यमान धुमात. काय जी हृद वन्यमान धुमात. बरोबर. परंतु ऐकणाऱ्याचा निश्चय आहे, अरे काय बोलू राहिले, हृदय तर वन्य भावाला होत आहे. बरोबर. मग काय निश्चय झाला तर हृदय वन्या भावान एवढं लागलं. आता ध्यान द्या, पर्वतो वन्यमान धुमात या ठिकाणी अनुमान केल्यानंतर, पर्वतो वन्यमान धुमात अनुमान आहे की नाही. हे अनुमान केल्यानंतर अनुमिती ज्ञान काय उत्पन्न होतं बरं. पर्वत वन्यमान हे अनुमिती ज्ञान उत्पन्न होतं. तसं हृद वन्यमान धुमात समजा असं अनुमान केलं किसीने एखाद्याने, तर ते अनुमान ऐकणाऱ्याला कशी अनुमिती उत्पन्न व्हायला पाहिजे. काय काय कठीण त्याच्यात. पर्वत वन्यमान हे उदाहरण दिलं तुम्हाला मी. आता अनुमान बदललं. हे उदाहरणाचं अनुमान आहे कोणतं. पर्वत वन्यमान धुमात नेहमीच उदाहरण आहे. इथं काय अनुमिती उत्पन्न होते. पर्वत वन्यमान. पक्ष साध्यमान साध्यवाला ही अनुमिती उत्पन्न होते सर्व ठिकाणी. तसं एखाद्याने अनुमान केलं काय हृदय वन्यमान धुमात. कळलं की नाही. काय बोला. हृदय वन्यमान धुमात हे अनुमान आहे की नाही. समजा या अनुमानापासून अनुमिती ज्ञान उत्पन्न व्हायचंच ठरलं तर ते कसं होऊ शकतं. कसं काय अनुमान काय चालू आहे. हृदय वन्यमान धुमात. अनुमान काय उत्पन्न होईल. हृदय वन्यमान हे अनुमिती ज्ञान उत्पन्न होईल ना. अनुमानापासून या अनुमानापासून अनुमिती ज्ञान उत्पन्न व्हायचंच ठरलं तर काय उत्पन्न होईल. हृदय वन्यमान. काय जी हृदय वन्यमान. बरोबर. पण ऐकणाऱ्याच्या बुद्धीला अगोदर हे ज्ञान झालंय. हृदय जलरुद्र वन्याभावाला आहे. त्याला ज्ञान झालं काय हृदय वन्याभावान. आता ज्याला हे ज्ञान झालंय हृदय वन्याभावान, त्याला हृदय वन्यमान हे अनुमिती ज्ञान उत्पन्न होईल का. नाही होणार. आहे की नाही. कळलं की नाही. काय ज्याला ज्ञान झालंय काय हृदय वन्याभावान, त्याला हृदय वन्यमान अशी अनुमिती उत्पन्न होईल का. नाही. मग अनुमितीचा काय झाला प्रतिबंध झाला. काय झाला प्रतिबंध. आणि लक्षण काय आपलं दोषाचं यद विषयकम ज्ञानम. ज्या विषयाचं ज्ञान झालं असता अनुमिती किंवा अनुमितीच्या करणाचा काय होतो प्रतिबंध. त्याला म्हणायचं काय दोष. त्याला काय म्हणायचं दोष. बरोबर. इथं काय ज्ञान झालं हृदय वन्य अभावान आहे की नाही. हे ज्ञान झाल्यामुळे कशाचा प्रतिबंध झाला अनुमितीचा. कोणत्या अनुमितीचा हृदय वन्यमान. अनुमितीचा प्रतिबंध झाला की नाही. मग जे ज्ञान झालं असता अनुमितीचा प्रतिबंध होतो आहे की नाही. ज्याचं ज्ञान झालं असता अनुमितीचा काय होतो प्रतिबंध होतो. त्याला काय म्हणायचं दोष. म्हणून इथं दोष कोण आहे बाद दोष आहे. पण त्याचा आकार काय आहे कोण आहे इथं हृदय वन्याभावान लिहून दिलाय दोष. काय दिलाय दोष हृदय वन्याभावान. बरोबर. उदाहरण दुसरं सांगतो. समजा एखाद्याने अनुमान करण्याचा प्रयत्न केला वन्यही अनुष्ण द्रव्यत्वात्. ध्यान द्या. काय जी वन्यही अनुष्ण द्रव्यत्वात्. पक्ष वन्नी. बरोबर. साध्य अनुष्णत्व और हेतू द्रव्यत्व है की नाही. हे पण बाजतल आहे. तर या ठिकाणी है की नाही दोष काय असेल बरं
वन्ही अनुष उष्ण, हे ज्ञान आहे की नाही? वन्ही उष्ण मग एखादा अनुमान करीत असेल वन्य अनुष्ण, पण ऐकणाऱ्याला लगेच कळणार अरे वन्य तो उष्ण होत आहे, वन्य उष्ण, बरोबर आहे की नाही? आता ज्याला हे ज्ञान झालं आहे, दोषाचं ज्ञान, वन्यही उष्ण, काय जी वन्ही उष्ण त्याला अनुमिती ज्ञान उत्पन्न होईल का? नाही. कोणतं अनुमिती ज्ञान उत्पन्न होणार नाही? वन्यही अनुष्ण, वन्यही अनुष्ण हे अनुमिती ज्ञान उत्पन्न होणार नाही, है की नाही? अर्थात या अनुमिती ज्ञानाचा काय झाला? प्रतिबंध झाला. मग ज्याचं ज्ञान उत्पन्न झालं असता अनुमिती किंवा अनुमितीच्या करणाचा प्रतिबंध होतो, त्याला काय म्हणतात? दोष. कळलं दोष? मग चला काय लिहिलं सांगा? दोष विषयक ज्ञान शेवटी काय लिहिलं? सर्वात शेवटी पंक्ती. हृदवन्य भाववानीचे ज्ञान. हा, हृदवन्याभावान हे ज्ञान दोष विषयक ज्ञान झालं. हे लिहा पुढे. एतादृश ज्ञाने जाते सती, एतादृश ज्ञाने जाते सते हृदवन्यमान, हृदवन्यमान इत्याकारक, इत्याकारक अनुमिते हे प्रतिबंधः भवति. इत्याकारक अनुमिते हे प्रतिबंधः भवति. अतः अनुमिति प्रतिबंधकम्, अनुमिति प्रतिबंधकम् यथार्थ ज्ञानम, अनुमिति प्रतिबंधकम यथार्थ ज्ञानम बराबर वन्याभावान हृदः, वन्याभावान हृदः इति ज्ञानम. दोष ज्ञानम, दोष ज्ञान कळलं. दोष ज्ञान, दोष कळाला, दोषाचं ज्ञान कळालं, आणि त्या दोषाच्या ज्ञानाने काय झालं? अनुमितीचा प्रतिबंध झाला. बरोबर. आता लक्षण काय आपलं दोषाचं? यत् विषयकत्वं ज्ञानस्य अनुमितिं तत्करणं अन्यतर प्रतिबंधकत्वं. दोषाचं लक्षण घटित झालं की नाही? याच ठिकाणी दोषाच्या ठिकाणी काय? यद विषयकम ज्ञानस्य, ज्या विषयाचं ज्ञान झालं असता अनुमितीचा काय होतो? प्रतिबंध होतो. त्याला काय म्हणायचं? दोष. दोष कळला. कोण दोष आहे इथं? बाद दोष आहे. त्याचा आकार काय? हृदः वन्याभावान, हा काय आहे? दोष आहे. लक्षात झालं की नाही? चला मग आता हा दोष आपल्याला कुठे दाखवायचा? कुठे न्यायचा? हा, हेतूच्या ठिकाणी. जो दुष्ट हेतू आहे, काय स्थळ आहे बोला? हृदः वन्यमान धूमात. हेतू कोण आहे? धूम. हेतू आहे का तो? नाही. काय आहे? हेत्वाभास. कोणता? बाधित. बाद स्थळ आहे ना, बाधित हेत्वाभास आहे. आणि हेत्वाभास म्हणजे काय? दोष व्हायला. दोष माहीत पडला आपल्याला, मग तो दोष आपल्याला न्यायचा आता कुठे? हेतूच्या ठिकाणी. तर तो काय होईल? दुष्ट हेतू होईल, दोषवाला होईल. बरोबर आहे की नाही? आता एखादी वस्तू एखाद्या ठिकाणाहून एखाद्या ठिकाणी न्यायची असेल तर त्याकरिता काय द्यावा लागतो? संबंध. काय द्यावा लागतो जी? संबंध द्यावा लागतो. आता कोणत्या संबंधाने हा दोष हेतूच्या ठिकाणी जाणार? लक्ष देऊ राहिले की नाही?
दोष कोण न्यायचा आहे? हेतूच्या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? तरच तो काय ठरेल? दुष्ट हेतू. बरोबर. मग आता लिहा संबंध सांगतो. एक ज्ञान विषय प्रकृत हेतुतावच्छेदकवत्व संबंधेन दोष विशिष्टत्वम कंसात लिहा दोषवत्वम दुष्ट हेतुत्वम. लक्षात आलं जी? चला वाचा एकदा. एक ज्ञान विषय प्रकृत हेतुतावच्छेदकवत्व संबंधेन दोष विशिष्टत्वम दोषवत्वम दुष्ट हेतुत्वम. कळलं? हा आता काय हा संबंध आहे. कोणता संबंध आहे जी? कुठून कुठपर्यंत? एक ज्ञान विषय प्रकृत हेतुतावच्छेदकवत्व संबंधेन हा संबंध आहे. ध्यान द्या. सर्वात पहिलं हेत्वाभासाचं लक्षण लिहित असताना नंबर 2चं लक्षण लिहिले बघा तुम्ही. काय लिहिलं आहे? दोष विशिष्टत्व म्हणजेच दोषवत्व. दोष वाला. पण कोणत्या संबंधाने? हा संबंध आता जोडला. आता हे लक्षण बनलंय पुन्हा हेत्वाभासाचं, आहे की नाही? तर काय लक्षण बनलं? बोला एकदा. एक ज्ञान विषय प्रकृत हेतुतावच्छेदकवत्व संबंधेन दोष विशिष्टत्वम दुष्ट हेतुत्वम. बरोबर. त्याच्यामध्ये एक ज्ञान हा शब्द आलाय ना, एक शब्दाखाली अधोरेखा करा. एक खाली उभा बांध द्या. लिहा त्याच्या खाली स्वविषयक. एक शब्दाचा अर्थ काय केला? स्वविषयक. बरोबर. त्याच्यामध्ये पुन्हा स्व शब्दाखाली अधोरेखा करा. पुन्हा खाली उभा बांध द्या आणि खाली लिहा त्या बाणाच्या दोष. ठीक आहे जी? चला. एक शब्दाचा काय अर्थ केला? स्वविषयक. स्व शब्दाचा काय अर्थ केला? दोष. बरोबर आहे की नाही? मग आता काय लक्षण बनेल बरं? बोलून दाखवा एकदा. दोष ज्ञान ज्ञान कसं काय? दोष विषय राहिला ना मध्ये, विषय शब्द. स्व शब्दाचा अर्थ फक्त दोष केला तुम्ही. मग काय होईल बघा? दोष विषयक ज्ञान विषय प्रकृत हेतुतावच्छेदकवत्व संबंधेन दोष विशिष्टत्वम दुष्ट हेतुत्वम. ठीक. दोष विषयक ज्ञान. विषय दोष विषयक जो ज्ञान आहे की नाही? दोष विषयक ज्ञान विषय प्रकृत हेतुतावच्छेदक वत्व संबंधेन दोष विशिष्टत्वम दुष्टत्वम. लक्षात आलं जी? स्व शब्दाने काय घ्यायचा? दोष. दोष. स्वविषयक ज्ञान म्हणजे दोष विषयक ज्ञान. दोष विषयक ज्ञान. त्या ज्ञानाचा जो विषय, त्या ज्ञानाचा जो विषय, त्या विषयामध्ये असला पाहिजे प्रकृत हेतुतावच्छेदक धर्म. प्रकृत प्रसंगी जो हेतू आहे त्या हेतुतावच्छेदक धर्म त्यात असला पाहिजे. मग प्रकृत हेतुतावच्छेदक धर्म भेटला की वत्वम तद्वाला तो काय होईल? दोषवाला होऊन जाईल. हेतू दुष्ट हेतू. कळलं? आणि कसं काय? जरा घटवून दाखवा. तर घटवतायत. आता स्थळ दिलेलं आहे. बरोबर. दोष पण माहिती आहे. बरोबर आहे की नाही? मग घटवा लिहा आता. स्व बराबर
स्व लिहिलं का बराबर. काय लिहिणार बरं स्व शब्दाच्या पुढे? दोष विषय. दोष लिहिणार. दोष विषयक नाही, दोष लिहिणार. काय दोष आहे या ठिकाणी? दोष काय दाखवला होता? बाद. बाद. पण बाद शब्द थोडी लिहिणार तुम्ही, त्याचा आकार लिहिणार ना. दोष काय आहे? हृदवन्याभावान. लिहा मग दोष शब्दाच्या पुढे दोष बराबर हृदवन्याभावान. हृदवन्याभावान लिहिलं. हा काय झाला? दोष. खालच्या ओळीत लिहा दोष विषयक ज्ञान. दोष विषयक ज्ञानम बराबर. कारण स्वविषयक ज्ञान ना, स्वविषयक ज्ञान म्हणजेच दोष विषयक ज्ञान. बराबर लिहा आता इथं वन्याभावान हृदः धूमश्च. वन्याभावान हृदः धूमश्च. हे काय झालं? दोष विषयक ज्ञान. पुढे लिहा इति समूहालंबनम ज्ञानम. इति समूहालंबनम ज्ञानम. ध्यान द्या. आता दोष कळला, दोष विषय ज्ञान कळालं. काय ज्ञान आहे सांगा? दोष विषय ज्ञान इथं वन्याभावान हृदः धूमश्च. वन्याभावान हृदः धूमश्च हे ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? कोणतं ज्ञान आहे? दोष विषयक ज्ञान. कसं ज्ञान आहे हे? दोष विषयक ज्ञान. लक्षण काय आपलं? स्व विषयक ज्ञान. सापडलं की नाही? लक्षण काय? स्वविषयक ज्ञान म्हणजे दोष विषयक ज्ञान. तर दोष विषयक ज्ञान कळालं. पुढे काय लक्षणामध्ये? ज्ञान विषय. त्या ज्ञानाचा जो विषय. हे जे ज्ञान लिहिलं तुम्ही आत्ता समूहालंबन दोष विषयक ज्ञान काय ते? वन्याभावान हृदः धूमश्च. तर या ज्ञानाचा विषय कोण कोण आहे बरं? वन्नी अभाव हृदय धूम आहे की नाही? हे काय आहे? ज्ञानाचे विषय. मग त्या ज्ञानाच्या त्या विषयामध्ये आपला हेतू कोण होता? धूम हृदय वन्यमान धूमान. या ठिकाणी हेतू कोण होता? धूम. हेतुतावच्छेदक धर्म कोण आहे? धूमत्व. मग तो धूमत्व धर्म या ज्ञानाच्या विषयामध्ये आहे की नाही? हे जे समूहालंबन ज्ञान आहे या ज्ञानाचा विषय कोण कोण? वन्नी अभाव हृदय धूम. या ज्ञानाचे जे विषय आहे त्याच्यामध्ये प्रकृत हेतुतावच्छेदक धर्म आहे की नाही? कोण? धूमत्व. धूमत्ववाला कोण झाला? धूम. धूमत्वावर हे दोषही त्याच्या ठिकाणी गेला. कुठं? हेतुभूत धूमाच्या ठिकाणी. तर लक्षणाचा समन्वय झाला. आणि म्हणून या ठिकाणचा धूम हेतू कसा हेतू आहे? दुष्ट हेतू आहे. काय लक्षण केलं दुष्ट हेतूचा? आत्ता स्वविषयक ज्ञान विषय प्रकृत हेतुतावच्छेदक वत्व संबंधेन दोष विशिष्टत्वम किंवा दोषवत्वम दुष्टत्वम. लक्षात आलं? आता एक आणखीन गोष्ट समजून घ्यायची आहे की दोष काय सांगितला होता? लिहायचं नाही. दोष काय सांगितलं सांगा? हृदय वन्याभावान. पण दोष विषयक ज्ञान जेव्हा आपण घेतलं तेव्हा त्या समूहालंबन ज्ञानाचा दोष विषयक ज्ञानाचा काय आकार लिहिला तुम्ही? वन्याभावान हृदः धूमश्च. वन्याभावान हृदय धूमश्च. पण दोषामध्ये धूम होता का? नाही. पण ज्ञानात घेतला की नाही? आणि असं कसं काय? मग एक नियम आहे. नियम लिहून घ्या. यत्र दोष शरीरे यत्र दोष शरीरे हेतु न भासते. हेतु न भासते तत्र तत्र दोष विषयकम ज्ञानम. तत्र दोष विषयकम ज्ञानम
हेतुम अंतर्भाव्य, हेतुम अंतर्भाव्य समूहालंबनम ग्राह्यम, समूहालंबनम ग्राह्यम अर्धविराम तथा करणेन एव, तथा करणेन एव हेतौ दोषवत्ता संपादनम, दोषवत्ता संपादनम भवति। झालं हा नियम काय जी, यत्र दोष शरीरे, ज्या ठिकाणी दोषाच्या शरीरामध्ये म्हणजे दोषाच्या आकारामध्ये हेतू न भासते, हेतू दिसत नाही, तत्र दोष विषयकम ज्ञान, तिथं मात्र दोष विषयक ज्ञान घेत असताना हेतुम अंतर्भाव्य, हेतूला जोडून समूहालंबन ज्ञान घ्यायचं, कळलं की नाही, समूहालंबन ग्राह्य तथा करणेनेव, तसं केलं तरच हेतू, हेतूच्या ठिकाणी काय दोषवत्ता संपादन केल्या जाते। लक्षात आलं जी, कशा कशाचं लक्षण कळलं आतापर्यंतच्या चिंतनातून, हेत्वाभासाचं दोषाचं आहे की नाही, दोन लक्षण कळले, दोषाचं लक्षण कळलं, दोषाच्या लक्षणाचा समन्वय केला आणि ते दोष वाला हेतू कसा असतो तेही दाखवलं संबंध देऊन, दोषवत्वम दुष्टत्वम, तेव्हा काय लक्षण म्हणणं दुष्ट हेतूचं, मग स्वविषयक ज्ञान विषय प्रकृत हेतुतावच्छेदकत्व संबंधेन दोषवत्वम किंवा दोष विशिष्टत्वम दुष्टत्वम, आहे की नाही। स्वविषयक काही ना करता आपण लिहिलं, मूळ शब्द काय होता, एक ज्ञान, असं होतं की नाही। चला अजून एक उदाहरण पाहू आपण, लिहा उदाहरण नंबर 2 खाली, व्यभिचार स्थलम, व्यभिचार स्थलम बराबर लिहा, पर्वतो वन्यमान प्रमेयत्वात्, पर्वतो वन्यमान प्रमेयत्वात्, लिहा खाली, पक्ष पर्वतः, साध्य वन्नी, व्यभिचार नामक हेत्वाभास, व्यभिचार नामक हेत्वाभास बराबर प्रमेयत्व, है की नाही, काय लिहिलं जी, प्रमेयत्व, व्यभिचार नामक हेत्वाभास किंवा सविचार नामक हेत्वाभास असे लिहू शकता। सविचार नामक हेत्वाभास कोण आहे, प्रमेय। लक्षात आलं जी, ध्यान द्या आता, लिहा खाली दोष, या ठिकाणी दोष, वन्याभाववत वृत्ती प्रमेयत्वम, वन्याभाववत वृत्ती प्रमेयत्वम, ठीक आहे जी, केलं, वन्याभाववत वृत्ती प्रमेय, ध्यान द्या, स्थल काय बोला, पर्वतो वन्यमान प्रमेयत्वात्, पक्ष पर्वत, साध्य वन्नी, हेत्वाभास प्रमेयत्व, हेतू दिला इथं, बरोबर आहे की नाही, ध्यान द्या, पक्ष पर्वत, साध्य वन्नी, साध्याभाव साध्याभाववत कोण, जलरूप, सरळ दिसतंय, स्पष्ट बोलायला पाहिजे, साध्य वन्नी, साध्याभाव साध्याभाववत वन्याभाव वाल कोण आहे इथं, जलरूप, त्या जलरुदाच्या ठिकाणी हेतू कसा असला पाहिजे, अवृत्ती, लक्षण काय व्याप्तीचं, साध्याभाववत अवृत्ती पाहिजे हेतू, आहे की नाही, पण इथं काय आहे, वृत्तीच आहे, कोण, प्रमेयत्व कुठं आहे,
जलहृदास ठिकाणी पण आहे ना. कारण का बरं? सर्वच ठिकाणी प्रमेयत्व आहे, तर जलहृदास ठिकाणी पण आहे कोण? प्रमेयत्व. बरोबर आहे की नाही? मग साध्या भावत वृत्ती प्रमेयत्व हे ज्ञान झालं. आता हे दोष आहे. हा तद्विषय ज्ञान झालं, दोष विषय ज्ञान बी झालं. काय? वन्या भावत वृत्ती प्रमेयत्व. ध्यान द्यायचे. लक्षात आलं की नाही? आता हे ज्ञान झाल्यानंतर हे की नाही, दोष विषय ज्ञान झालं की नाही? दोष कोण? वन्या भावत वृत्ती प्रमेयत्व. दोष विषयक ज्ञान तसंच वन्या भावत वृत्ती प्रमेयत्व. दोष विषयक ज्ञान झालं. बरोबर आहे की नाही? असं ज्ञान झाल्यावर अनुमिती उत्पन्न होईल का? आता अनुमिती काय आहे? वन्या भाववत अवृत्तित्व. ज्ञान हे झालं की वन्या भावत वृत्ती प्रमेयत्व. हे ज्ञान झाल्यानंतर वन्या भाववत अवृत्ती प्रमेयत्व, साध्या भावत अवृत्ती हेतू अशी जी व्याप्ती असते आहे की नाही, पूर्वपक्ष व्याप्ती केली की नाही, ही व्याप्ती उत्पन्न होईल का? ज्ञान व्याप्ती ज्ञान होईल का? नाही. मग इथं दोष विषयक ज्ञान झाल्यानंतर प्रतिबंध झाला. कशाचा? कशाचा प्रतिबंध झाला? इथं काय उत्पन्न झालं नाही? अरे किती वन्या भाववत वृत्ती प्रमेयत्व ज्ञान झालं. काय जी? वन्या भाववत वृत्ती प्रमेयत्व हे ज्ञान झालं. हेतू कोण आहे आपला? प्रमेयत्व. तर साध्या भावत अवृत्ती हेतू ही व्याप्ती उत्पन्न होईल का? कशाचा रोग झाला? कशाचा प्रतिबंध झाला? व्याप्ती ज्ञानाचा प्रतिबंध झाला ना. दोष विषयक ज्ञान झाल्यानंतर कशाचा प्रतिबंध झाला? व्याप्ती ज्ञानाचा इथं प्रतिबंध झाला. कारण व्याप्ती ज्ञान काय होऊ शकलं असतं इथं? वन्या भाववत अवृत्ती प्रमेयत्व आहे की नाही? वन्या भाववत अवृत्ती प्रमेयत्व अशी व्याप्ती ज्ञान होऊ शकली असती. साध्या भावत अवृत्तित्व हेतूच्या ठिकाणी. पण जर इथं ज्ञान झालं काय की वन्या भाववत साध्या भाववत वृत्तीच आहे कोण? प्रमेयत्व, तर इथं व्याप्ती ज्ञान उत्पन्न होईल का? नाही होणार. मग व्याप्ती ज्ञानाचा काय झाला? प्रतिबंध झाला. आणि लक्षण काय आपलं दोषाचं? दोषाचं लक्षण. दोषाचं लक्षण यत् विषयकम ज्ञानम अनुमिति तत्करण अन्यतर प्रतिबंधक सदोष. हा लिहिलंय ना, लिहून दिले सारं. दोष म्हणून लिहून दिलाय. काय लिहिलंय? यत् विषयकम यद विषयकत्वेन ज्ञानस्य अनुमिति तत्करणान्यतर प्रतिबंधकत्वं दोषत्वं. ठीक आहे जी. यद विषयकत्वेन ज्ञानस्य, ज्याचं ज्ञान झालं असता अनुमितीचा किंवा अनुमितीच्या करणाचा प्रतिबंध होतो त्याला काय म्हणतात? दोष. आता इथं ज्या दोषाचं ज्ञान झालं तर यद विषय ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर प्रतिबंध कुणाचा झाला? व्याप्ती ज्ञानाचा. म्हणून हे काय इथं? हा काय? हा दोष आहे. कोण दोष आहे? वन्या भावत वृत्ती प्रमेयत्व हा दोष आहे. दोष लिहून दिलाय की नाही? काय लिहिलाय दोष? वृत्ती प्रमेयत्व हा काय आहे? दोष आहे. मग दोषाच्या ठिकाणी दोषाचं लक्षण घटलं की नाही? काय जी? दोषाच्या ठिकाणी दोषाचं लक्षण समन्वित झालं. दोषही कळाला. आता कोण दोष? वन्या भाववत वृत्ती प्रमेयत्व. वन्या भावत वृत्ती प्रमेयत्व. ठीक आहे जी. आता हा दोष आपल्याला घेऊन जायचा आहे कुठं? हेतूच्या ठिकाणी. कोण हेतू आहे इथं? प्रमेयत्व हेतू आहे. बरोबर लिहा मग. स्व बराबर स्व म्हणजे कोण? दोष आहे ना. स्व बराबर वन्या भावत वृत्ती प्रमेयत्वम. वन्या भाववत वृत्ती प्रमेयत्वम इत्याकारक दोष. इत्याकारक दोष. खाली लिहा. दोष विषयक ज्ञानम. दोष विषयक ज्ञानम बराबर
वन्याभावत वृत्ती प्रमेयत्वम. वन्याभाववत वृत्ती प्रमेयत्वम इत्याकारकम ज्ञानम. इत्याकारकम ज्ञानम. बरोबर आहे की नाही? ध्यान द्या. आता लक्षण कशाचा? हा दोष कुठं नाही आपल्याला? हेतूच्या ठिकाणी. संबंध सांगितला होता. स्वविषयक ज्ञान विषय प्रकृत हेतुतावच्छेदक वत्व संबंधेन. तर स्वशब्दाने कोण घेतला? दोष. कोण दोष? वन्याभाव वृत्ती प्रमेयत्वम हा दोष. तद्विषयक ज्ञान, दोष विषयक ज्ञान वन्याभावत वृत्ती प्रमेयत्वम इत्याकारक ज्ञान. आता या ज्ञानामध्ये आहे की नाही, या ज्ञानाचा विषय कोण कोण बरं? वन्नी अभाव प्रमेयत्व. हे काय ज्ञानाचे विषय. या ज्ञानामध्ये तद्विषय प्रकृत हेतुतावच्छेदक. तर या ज्ञानाचा जो विषय त्याच्यामध्ये प्रकृत प्रसंगी आपला जो हेतुतावच्छेदक धर्म आहे कोण? प्रमेयत्व. प्रमेयत्वत्व प्रमेयत्व हेतू आहे की नाही? तर आज तो जोडा प्रमेयत्व. मग आता या ठिकाणी प्रमेयत्व हेतू, प्रमेयत्व सुद्धा विषय आहे की नाही? मग त्याच्यामध्ये धर्म आला की नाही? कोणता? प्रमेयत्वत्व आहे की नाही? तद्विषय प्रकृत हेतुतावच्छेदक धर्म भेटला की नाही? हेतुतावच्छेदक जो धर्म तद्वत्व, उस धर्म वाला कोण झाला? प्रमेयत्व हेतू. कोण झाला? प्रमेयत्व हेतू. अर्थात या दोषावाला झाला कोण? प्रमेयत्व हेतू. आणि म्हणून दुष्ट हेतू आहे कोण? प्रमेयत्व हेतू. बरोबर. दोष आपण घेऊन गेलो कुठं? प्रमेयत्व हेतूच्या ठिकाणी. लक्षात आलं? लिहा थोडस पुढे एक पंक्ती. एतादृश ज्ञान विषय एतादृश ज्ञान विषय प्रकृत हेतुतावच्छेदकवत्वम. प्रकृत हेतुतावच्छेदकवत्वम प्रमेयत्वे हेतौ. प्रमेयत्वे हेतौ. प्रमेयत्वे हेतौ सत्वात्. सत्वात् प्रमेयत्वस्य हेतोः दुष्टत्वं भवति. दुष्टत्वं भवति. ठीक आहे जी. तो दुष्ट हेतू झाला कोण? प्रमेयत्व. दोषाने युक्त झाला की नाही? अर्थात दुष्ट हेतू झाला, हेत्वाभास झाला. नाही लागली पंक्ती? काही लिहायचं राहिलं का? हा झालं एवढं सारं. दोन उदाहरणामध्ये आपण दोन उदाहरण बघितले. लक्ष नाही झालं. आता पुस्तकात बघा. न्यायबोधिनी सापडलं का? एवं सद हेतू निरूप्य हेत्वाभासा निरूपयती. सापडलं का? अशा रीतीने सदहेतूचं निरूपण केल्यानंतर हेत्वाभासाचं निरूपण करीत आहेत सविचार इत्यादी पंक्तीच्या द्वारे. कोण? मूळ ग्रंथकार. कोण सांगत आहे आपल्याला? न्यायबोधिनीकार. चला पुढे. हेतुवत आभासंती ती हेत्वाभासा. आहे की नाही? हेत्वाभासाचं लक्षण आहे. तुम्ही लिहिलंय वहीवर. हेतुवत आभासंती ती हेत्वाभासा. हेतू सारखे जे भासित होतात त्यांना म्हणायचं हेत्वाभास. दुष्ट हेतव इत्यर्थ ते पण लिहिलंय. बरोबर. पुढे दोषाहाच. दोष कोण कोण आहे हो? सांगतात. व्यभिचार, विरोध, सतप्रतिपक्ष, असिद्धी, बाधा. एवढे काय आहे? दोष. आणि या दोषांनी युक्त हेत्वाभास बी 5 ते मूळ मध्ये आले वर. सविचार, विरुद्ध, सतप्रतिपक्ष, असिद्ध, बाधित. ठीक आहे, कळलं एवढं?
पुढे पाण्याऐवजी एक ज्ञान विषय प्रकृत हेतु तावच्छेदक वत्व संबंधेन एतद विशिष्टा हेतवः दुष्ट हेतव. लागली पंक्ती. एक ज्ञान विषय, एक शब्दाचा अर्थ लिहिलाय तुम्ही बरोबर. एक ज्ञान विषय प्रकृत हेतु तावच्छेदक वत्व संबंधेन एतद विशिष्टा. एतद विशिष्टा म्हणजे दोष विशिष्टा. दोषाने विशिष्ट जे हेतू आहेत हेतवः दुष्ट हेतवः इत्यर्थ. लक्षात आलं जी. चला पुढे. आता दोषाचं लक्षण करत आहे न्यायबोधिनीमध्ये सापडलं. यद विषयकत्वेन ज्ञानस्य अनुमिती तत्करणान्यतर प्रतिबंधकत्वम तत्वम दोष सामान्यस्य लक्षणम. केलं की नाही? वैत लिहिलंय तुम्ही? असंच लिहिलंय का? यद विषयकत्वेन ज्ञानस्य, ज्या विषयाचं ज्ञान झालं असता अनुमिती किंवा अनुमित्याच्या करणाचा व्याप्ती इत्यादिकाचा काय होतो? प्रतिबंध होतो. तत्वम, त्यालाच काय म्हणायचं? दोष. दोषाचं लक्षण केलं हे. दोष सामान्यस्य लक्षण. पुढे हेतु दोष ज्ञाने सती, हेतूच्या ठिकाणी दोष ज्ञान झाला असता. कळली पंक्ती? हेतु दोष ज्ञाने सती अनुमिती प्रतिबंध जायते. एकतर अनुमितीचा प्रतिबंध होतो किंवा व्याप्ती ज्ञान प्रतिबंध होवा किंवा व्याप्ती ज्ञानाचा काय होतो? प्रतिबंध होतो. दोघांचे उदाहरण तुम्हाला दिलं आहे. अतः म्हणून वादी निग्रहाय, समजा एखाद्या व्यक्तीने अनुमान करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचं चुकीचं अनुमान आहे. मग त्याने अनुमान मांडलं म्हणजे आपण तसं मानायचंच असं आहे का? नाही. आपल्याला बघावं लागेल की याने दिलेला हेतू सद हेतू आहे की असद हेतू आहे. जर त्याचा असद हेतू असेल तर आपल्याला सांगता येईल की बाबा रे, तू जो हेतू दिला तो सद हेतू नाही आहे, अपितु दुष्ट हेतू आहे. आमका दोष त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून तू जो या अनुमानाने सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे ते तुझं काही बरोबर नाही, त्याचं खंडन करता येईल. म्हणून वादी जो आहे प्रतिवादी त्याचा निग्रह करण्याकरिता, त्याला अडवण्याकरिता, त्याला थांबवण्याकरिता, त्याचा चुकीचा सिद्धांत खोडून काढण्याकरिता हे हेत्वाभासाचं ज्ञान सुद्धा आपल्याला असलं पाहिजे. म्हणून या हेत्वाभासाचं निरूपण चालू आहे. पंक्ती पहा. अतः वादी निग्रहाय वादिनोद्भाविते हेतु. बरोबर. वादी पुरुषाच्या द्वारा म्हणजे प्रतिपक्षी पुरुषाच्या द्वारे उद्भावित प्रदर्शित दाखवलेला दिल्या गेलेला जो हेतू, त्या हेतूच्या ठिकाणी दोषोद्भावनार्थम, दोष उद्भावनाकरिता, दोष दाखवण्याकरिता दुष्ट हेतू निरूपणम इत्यर्थ. दुष्ट हेतूचं निरूपण केल्या जात आहे. ठीक आहे की नाही? लक्षात ठेवायचं. उद्या प्रश्न विचारला जाईल दुष्ट हेतूचं निरूपण इथं कशासाठी चालू आहे म्हणून. ठीक आहे जी. दुष्ट हेतू निरूपणम इत्यर्थ. झालं एवढं. आता हेत्वाभासाचे किती आहेत मग? 5. कोण कोण? सविचार, विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्ध आणि बाधी. आता त्याचा एकाएकाचा विचार करायचा आहे. हे झाली मूळ आहे की नाही साऱ्यांचं सामुदायिक चिंतन. याला दोष म्हणतात, याला हेत्वाभास म्हणतात. अमके अमके दोष आहे आणि अशा दोषाने विशिष्ट जे असतात त्याला दुष्ट हेतू अर्थात हेत्वाभास असं म्हणतात. झालं बस. पुढचा विचार उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.